म्हसळा तालुक्यात तीव्र पाणी टंचाईची झळ, टँकरची मागणी, जलजीवनची अनेक कामे ठप्प। तालुक्यात वाढत्या उकाड्याबरोबर पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली आहे। तर म्हसळा शहराचे काही भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मेंदडी वारळ भागात पाण्याचे नियोजन करण्यात येत असल्याने 2-3 दिवसाआड पाणी येते, ते सुद्धा पिवळे आणि दूषित असते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। उष्णतेमुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत असल्याने जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता दिसू लागली आहे। अनेक गावांतून कोट्यावधीच्या जलजीवन मिशन योजना झाल्या आहेत, त्यांचे स्रोत आटल्याचे दिसत आहेत। तालुक्यात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत असल्याने गुरांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे। ग्रामीण भागात गुरांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे दिसते आहे। तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत अंतर्गत खामगाव गवळवाडी, लेप ग्रामपंचायत अंतर्गत वाघाव, तोराडी ग्रामपंचायत अंतर्गत तोराडी कुणबीवाडी या गावातील जनता 5 मे पासून टँकरच्या प्रतीक्षेत आहे। ग्रामपंचायत देवघर कोण गावातून तब्बल 3 ते 4 दिवसांनी पाणी येते। पाभरे धरणाचे वरचे बाजूस असणाऱ्या बेटकरवाडी गावाची पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। काळसुरी गावात सुद्धा पाण्याची परिस्थिती बिकट आहे। काळसुरीकरांना टँकरची आवश्यकता आहे। वातावरणातील उष्णता कमालीची वाढत चालली आहे। सकाळपासूनच कडक ऊन पडत आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत। नैसर्गिक स्रोतामधील पाणी साठ्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन अधिक वेगाने होत असल्याचे दिसत आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। जीवन पाकर देवघर कोण अध्यक्ष ठीक आहे। हे आता आम्हाला ही बंधाऱ्याची साफसफाई करायला लागत आहे। जे जलजीवनचं चाललेलं काम हे थकल्यामुळे आणि तिथे लोकांची एवढी टंचाई पाण्याची झाल्यामुळे आज आम्हाला हे आता बंधारा साफ करून लोकांना पाण्याची वणवण करावं लागते। म्हणून आम्ही इकडे आता पाण्याचे शोध घेतोय, इकडे बंधारा साफ करून जेणेकरून आम्हाला लोकांना पाणी मिळेल याचे आम्ही शोध घेतोय, जेणेकरून लवकरात लवकर जे जलजीवनचं चाललेले काम लवकरात लवकर चालू व्हावं आणि लवकरात लवकर पूर्णपणे होऊन लोकांची पाणी टंचाई दूर होईल, ही आमच्या ग्रामस्थांची एक सरकारकडे विनंती। मी देवघर ग्रामस्थांचा कमिटी सदस्य ओंकार विजय। तुम्ही आमची पाण्याची परिस्थिती पाहताच की वर्षानुवर्ष आमची मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा हवा, म्हणून यावर्षी जलजीवनचं काम आम्ही एकदम तातडीने डोक्यावर घेतलं। आमच्या मागणीप्रमाणे बऱ्याच गोष्टी झाल्यात, परंतु आता बऱ्याच अडचणीमुळे आमचं काम रखडलेलं आहे। तरी मी सरकारकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे विनंती करतो की त्यांनी आमचं हे जलजीवनचं काम त्वरित आणि अगदी वेळेत पूर्ण करावे, नाहीतर आमचे हे दर वर्षाचं हाल आहेत ते सरकारला दिसणार नाहीत आणि कोणाला दिसणार, पण आमच्या गावकऱ्यांना हे जे त्रास सहन करावं लागतं ते दूर व्हायला पाहिजे, अशी मी विनंती करतो। दोघांशी कॉन्टॅक्ट केलं, ते पण येतो बोलले, बट नंतरला 2-3 दिवसानंतर नाही मला जमणार, मला दुसरं काम आहे, तिकडे जातो आडवा काय। तर काही ठिकाणी नागरिकांनी पण अडचणी निर्माण केल्या। आता खर्चेचं तिथलं स्थानिक ठिकाणी पाणी त्यांना झालं चालू, योजना पूर्ण झाली, पण तीच जर योजना खर्चेची साहेबांनी तिकडून घेतली होती, ते धरणाची विहीर खोदून दिलीस तर आज पाणी भेटलं असता। आडमुठे धोरण काही ते ग्रामस्थ पण करतात आणि मग प्रशासनाला वेठी धरतात आणि सांगतात आम्हाला पाणी नाही, सरकार पाणी देत नाही, हे लोकप्रतिनिधी बरोबर आहे। आता विषय लोकांनी आडमुठी केलं नसतं तर झालं असतं। विषय आपला नेवरूडचा आहे। नेवरूडचं कसं होतं, आपण ज्या ठिकाणी MSCB आहे त्या ठिकाणीच आपण सर्व तरतूद केलेली, विहिरीच्या संदर्भात सर्व चर्चा तिथेच झालेली, लोकेशन आपलं तिथलंच होतं, पण एन मुवमेंटला असं झालं की गावकऱ्यांनी प्रचंड मोठी बैठक, सर्व गोष्टी झाल्यानंतर प्रचंड विरोध करून सांगितलं की आम्हाला विहिरी याच ठिकाणी खोदावी, तुम्ही सांगितली, तर त्या भागामध्ये आम्हाला GSD आणून सर्वे करून द्या। मग त्याच्या संदर्भात भूवैज्ञानिकाला आणून आम्ही त्या संदर्भात इथे विहीर खोदली आणि मग त्याच्यानंतर ही परिस्थिती उद्भवली की आता MSCB खर्च करणार कोण। मग ग्रामपंचायत सांगितलं तुमच्या 15 वित्त आयोग तरतूद करून ठेवा या संदर्भात, तर त्यांनी त्यांचा 15 वित्त आयोग कुठे दुसरीकडे खर्च केला। ते जर 1 लाख रुपये तुम्ही ते काम करून घ्या, त्याच्या क्लॉथ प्रमाणे काम करा, आपण अडचण येणारच त्याला काम करत कशी अडचण येईल, थोडं स्ट्रिक्ट राहायला अडचण येणारच नाहीये। योजना चालू आहे, ते आणून काय तो करायचा प्रयत्न चालू आहे। आणि या टाइपला असं आहे की जे पोकलेनवाले असतात, जे मोठे मोठे बूम घेऊन जे पोकलेनवाले असतात, त्यांनी कसं काय बोलतो, तुम्ही ग्रामपंचायत संपर्क साधा, पाणी सर्व केलेलं आहे, पाईपलाईन केलं, तुम्हाला पाणी पुरवठा चालू पाहिजे असेल तर फक्त संध्याकाळी